हा मुलांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण रोमन संख्या चिन्हे शिकणार आहोत. रोमन संख्या चिन्हे कशा प्रकारची असतात आणि त्याचं वाचन कसं करायचं आणि एखादी संख्या रोमन अंकामध्ये कशा प्रकारे लिहायची हे आज आपण आजच्या या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. पण अतिशय सोप्या पद्धतीने आणि अतिशय तुमच्या सहज लक्षात राहील अशा पद्धतीने मी रोमन संख्या चिन्हाची तुम्हाला ओळख करून देणार आहे. आणि 1 ते 100 पर्यंतचे रोमन संख्या चिन्ह तुम्ही सहज लिहू शकताल किंवा त्याचं वाचन सहज करू शकताल. आजचा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला सगळ्या संकल्पना त्याच्या क्लिअर होणार आहेत. तर रोमन अंकामध्ये किंवा रोमन संख्यामध्ये आपल्याला 1 कसा लिहायचा किंवा आपण जर समजा 1, 5, 10 अशा प्रकारचे काही अंक जर लिहिले तर आपल्याला पुढचे अंक आपल्याला पाठ करायची गरज नाही. अतिशय पुढचा अंक कसा तयार करायचा हे आपल्याला लक्षात येते. पहा आता 1 आहे, हा जो आंतरराष्ट्रीय अंकामधला 1 आहे, तो रोमन संख्यामध्ये लिहित असताना आपण काय करायचं, 1 म्हणजे आय हे त्याच्यासाठी चिन्ह वापरायचं एकासाठी. आणि आता आपण काय करू, डायरेक्ट 5 लिहू. 5 हे रोमन अंकामध्ये कसे लिहिणार, तर 5 हे रोमन अंकामध्ये लिहिणार V आणि त्याच्यानंतरचा अंक 10 याला लिहिणार आपण रोमन संख्या चिन्हामध्ये X. आता मधले जे अंक आहेत ते कसे तयार करायचे ते आपण पाहू. आता 2 कसे लिहिणार बघा, 1 म्हणजे आय. आता 2 म्हटल्यानंतर आपल्याला माहिती 1 अधिक 1 म्हणजे 2 म्हणजे 1 अधिक 1 2 ची कशी तयारी असते पहा, कसा अंक तयार करतो आपण, 1 अधिक 1 म्हणजे 2 अशा प्रकारे त्याची फोड होते. मग रोमन संख्या चिन्हामध्ये लिहिताना आपण एकाला काय लिहितो, आय, मग दुसरा पण आणखीन 1 आहे म्हणून 2 लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे. आता 3 हा अंक लिहिताना तसंच आहे पहा, 1 अधिक 1 अधिक 1 असं 3दा लिहायचंय. 1 अधिक 1 अधिक 1 असं 3 वेळा लिहिल्यामुळं आता 1 म्हणजे काय, कोणतं चिन्ह आहे त्याला, आय. दुसरं 1 म्हणजे पुन्हा आणखीन 1 आहे आणि तिसरा अधिक 1 तिसरा म्हणजे त्याला सुद्धा आणखीन 1 आहे. म्हणजे असे ट्रिपल आय म्हणजे 3 अशा प्रकारे रोमन संख्या चिन्हामध्ये आपण लिहितो. आता 4 कसं लिहिणार बरं, 4 आता 4 मध्ये आय हा 3 वेळेसच वापरायचा, 4 वेळेस नाही वापरायचा. आय हा जास्तीत जास्त किती वेळा वापरू शकतो आपण, 3 वेळा वापरू शकतो. मग 4 लिहिताना 4 आहे असं अजिबात लिहायचं नाही. मग कसं लिहायचं, 4 आपल्याला 5 माहिती, 5 म्हणजे V म्हणजे 5 4 कसे तयार होतात, मग 5 वजा 1 बघा, 4 1 2 3 लाच आपण ऍडिशन मध्ये लिहू शकतो, पण 4 ला मात्र आपल्याला 5 ही संख्या माहिती, 5 ला V लिहितोय म्हणल्यानंतर 4 ला 4 ही त्याच्या अगोदर असती म्हणजे 1 न कमी असती म्हणून 5 वजा 1 म्हणजे 4 झाली. मग 5 ला आपण काय लिहितो पहा, V लिहितो. आता लक्षात घ्या, रोमन संख्या चिन्हामध्ये अधिक असल्यानंतर ते पुढे अक्षर लिहायचं आणि जर वजा असेल तर ते मागं लिहायचं चिन्ह. मग आता इथं काय वजा आहे, वजा आहे, किती वजा आहे, 1 वजा आहे. मग वजा म्हटल्यानंतर ते अगोदर लिहायचं म्हणजे कुठं लिहायचं, इथं आय लिहायचं. जर अधिक असेल तर ते पुढे लिहायचं आहे. बघा आपल्याला इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे. 1 कसा लिहायचा, आय. 2 लिहिताना 1 अधिक 1 म्हणजे 2दा आहे. 3 लिहिताना 1 अधिक 1 अधिक 1 3दा लिहिलेले म्हणून 3दा आहे. आणि 4 लिहिताना मात्र तसं 4दा आहे नाही लिहायचं, कारण जास्तीत जास्त आहे हा 3 वेळाच वापरता येतो. आता मग 4 कसं लिहिणार, आपल्याला माहिती 5 साठी कुठलं चिन्ह आहे, V हे अक्षर आहे 5 साठी. मग 4 साठी कसं येणार, 4 म्हणजे 5 वजा 1 म्हणजे 5 मधून 1 गेल्यानंतर 4 राहते म्हणजे 5 वजा 1 हे आपण अगोदर त्याचं अंकात लिहायचं आणि मग त्याच्यासाठी कुठले चिन्ह वापरतात ते आपण लिहायचं. 5 साठी V आहे आणि वजा 1 असल्यानंतर त्याच्या अलीकडे चिन्ह द्यायचंय म्हणजे अलीकडे चिन्ह द्यायचं 1 म्हणून तिथं अलीकडे आय लिहिलंय. आता हे झालं 5. आता 6 कसं लिहायचं बघा, 6 म्हटल्यानंतर 5 अधिक 1, 6 ची कशा प्रकारे आपण फोड करतो, 5 अधिक 1. मग 5 साठी चिन्ह माहितीये तुम्हाला, 5चं कुठलं चिन्ह आहे बरं, V. अगदी बरोबर आहे बघा, 5 साठी आहे V आणि त्याच्या पुढे 1 आहे. अधिक 1 म्हटल्यानंतर तो पुढे मांडायचा आणि वजा जर 1 असेल तर अगोदर मांडायचं. मग अधिक 1 आहे म्हणजे पुढे मांडायचा. मग 1 आहे म्हटल्यानंतर 1 ला कुठलं चिन्ह आहे, आय म्हणजे हे झालं 6.
आता 7साठी कुठलं चिन्ह वापरता येईल पहा. 7 तसंच मांडू आपण. 7 म्हणजे 5 अधिक 2. 7ची आपण कशा प्रकारे अधिकच्या रूपामध्ये मांडणी करू शकतो, तर 5 अधिक 2. 5 अधिक 2च का करायची, 4 अधिक 3 का नाही करायची, कारण आपल्याला माहितीये 5साठी चिन्ह आपल्याला माहित आहे, म्हणून तशी फोड करायची. लक्षात घ्या. मग 5चं चिन्ह कुठलं आहे, व्ही. आणि अधिक 2 आहे. अधिक म्हटल्यानंतर ते पुढं चिन्ह लिहायचे आणि वजा म्हटल्यानंतर महाग लिहायचे. अधिक 2. मग 2साठी आपल्याला चिन्ह माहिती आहे. 2साठी काय, डबल आहे, म्हणून त्याच्या पुढे काय करू आपण, डबल आहे. आता 8. 8 म्हटल्यानंतर तशीच फोड करायची आपण त्याची. 5 अधिक 3. 5साठी कुठलं चिन्ह आहे, व्ही. आणि 3 म्हटल्यानंतर आपण पाहिलं की ट्रिपल आय होतं पहा. 1 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 3 झालेलं होतं. हे 3चा आपण अभ्यास केला होता की 3 म्हणल्यानंतर ट्रिपल आय. हे झालं 8. आता 9साठी कसं वापरायचं, रोमन संख्यामध्ये आपण 10साठी कुठलं चिन्ह आहे ते पाहिलेलं आहे. 10साठी आहे पहा एक्स. मग 9साठी कसं, तर 9ची बघा कशा प्रकारे फोड करू आपण, 10y. मग ह्याला मांडायचं कसं, 10ला काय मांडणार आपण, एक्स. आणि वजा 1 असल्यानंतर कुठल्याही ह्याला बघा वजा म्हटलं की ते अगोदर चिन्ह मांडायचं पुढचं. मग कोणतं चिन्ह आहे पुढं, 1 आहे, मग ते अगोदर मांडू कारण वजा आहे म्हणून. मग हे झालं 9साठी चिन्ह. आता 10साठी माहिती, म्हणजे तुम्हाला फक्त महत्वाचे चिन्ह माहित असणं गरजेचं आहे. ते म्हणजे 1साठी, 5साठीचं चिन्ह, 10साठीचं चिन्ह. त्याच्यानंतर पहा 11 म्हटल्यानंतर आपण काय करणार, 11 लिहिण्यासाठी आपण कसं वापरतो, 10 अधिक 1. 10 अधिक 1 ही त्याची आपण काय करतो, बेरजेच्या रूपामध्ये मांडणी करतो. मग 10साठी कुठलं चिन्ह आहे, एक्स. आणि अधिक आहे म्हटल्यानंतर ते पुढे चिन्ह वापरायचं. किती वापरायचं, 1. हा झाला 11. 12साठी सुद्धा आपण 10 अधिक 2 म्हणजे कसं येणार पहा, 10ला एक्स आणि पुढे 2 म्हणजे 2 रेषा. 13 म्हटल्यानंतर 10 अधिक 3 म्हणजे 10 आणि ह्या पुढच्या 3 रेषा. आता 14ला बघा, 14 आणि 14. मग 10ला कसं मांडायचं आपण, एक्स. आणि 4साठी काय पहा, त्याच्या पुढं मांडायचं, अधिक म्हणजे पुढं मांडायचे. 4 कसे आहेत, आपण 4 पाहिलं की 5ला 1 कमी. या ठिकाणी आपण 4चा अभ्यास केलेला आहे. 5ला 1 कमी म्हणून आय आणि व्ही. अशा प्रकारे हे 14 मांडलेले आहेत. आता 16 कसे लिहायचे, 16 लिहिताना कसं करू आपण बघा, त्याची बेरजेच्या रूपात मांडणी कशी येणार, 10 अधिक 6. आता 10 म्हटल्यानंतर एक्स आणि अधिक म्हटल्यानंतर पुढे लिहायचं चिन्ह, ते कोणती लिहायचं, 6. 6ला आपण लिहिलेले बघा पहिलं 5 आणि 1 6. अशा प्रकारे झाले 16. 17ला पण आपण तसंच मांडू, 10 अधिक 7 म्हणजे 10ला एक्स आणि पुढे 7ला 5 आणि 2 7. 18ला तसंच मांडणार, 10 अधिक 8. 10 म्हणजे एक्स आणि 8 म्हणजे 5 आणि 3 म्हणजे 5ला व्ही आणि पुढचे 3 म्हणजे 3 आहे, ट्रिपल आहे. आता 19 आणि 20. 20ला 10 अधिक 9. 10 कसे लिहायचे, एक्स. आणि 9 म्हणजे 10ला 1 कमी. आपण ह्याच्या अगोदरच लिहिलेलं आहे इथं 9. 9 म्हणजे 10ला 1 कमी म्हणजे अशा प्रकारे लिहायचं 9. 19. आता 20 लिहिताना 10 अधिक 10 म्हणजे एक्स अधिक एक्स म्हणजेच एक्स एक्स. अशा प्रकारे हे लिहिलं 20 साठी. आता 100 पर्यंतची संख्या आपल्या न चुकता रोमन संख्या चिन्हामध्ये कशा लिहायच्या. आता 20 पर्यंत तुम्हाला आयडिया आलेली. 1चं माहित असलं, 5चं माहित असलं, 10चं माहित झालं की 1 ते 10 पर्यंतच्या सगळ्या संख्या तुम्हाला रोमन संख्या चिन्हात लिहिता येतात. 10 पर्यंतच्या माहित झाल्या की पुढचं 11 ते 20 पर्यंतच्या लिहिता येतात. आता 30चं म्हटल्यानंतर तसंच, पण एक काही नियम आहे ते आपल्याला नीट लक्षात घेणं गरजेचं. रोमन संख्या चिन्हामध्ये अंक लिहित असताना किंवा संख्या लिहित असताना जे आपण आय आहे तो आय हा जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतो. आणि एक्स म्हणजे 10 म्हणतो आपण, हे 10 सुद्धा जास्तीत जास्त 3 वेळा लिहिता येतात. पण व्ही मात्र फक्त एकच वेळा लिहिता येतो. हे काही थोडेसे नियम असणं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर रोमन संख्या चिन्हामध्ये शून्यासाठी असं विशिष्ट काही चिन्ह नाहीये. जसं आपण मराठीमध्ये किंवा आंतरराष्ट्रीय
अंकामध्ये लिहित असताना शून्यासाठी काही चिन्ह आहे किंवा देवनागरी लिपीमध्ये सुद्धा शून्यासाठी चिन्ह आहे, तसं आंतरराष्ट्रीयमध्ये अशा प्रकारे शून्यासाठी कुठल्याही प्रकारचं चिन्ह नाही आहे. आणि हे आय हे जास्तीत जास्त 3दा लिहिता येतं, एक्स पण 3दा येतं, पण व्ही मात्र एकच वेळेस लिहिलं जातं. व्ही जर आपण मोठ्या संख्या चिन्हाचे जर उजवीकडे लिहिलं तर ते अधिक म्हणजे ते वाढत जातं, आणि डावीकडे जर लिहिलं तर ते कमी होत राहतं. आपण आताच पाहिलं की आय जर समजा आता हे 10 आहे आणि 10च्या डावीकडे जर आय लिहिले तर 10 पेक्षा 1 कमी आहे असं म्हटलं जातं. आणि 10च्या पुढे जर आय लिहिले तर 10 अधिक 1 म्हणजे त्याच्या पुढे गेले की ते वाढत राहतं आणि मागे असले की कमी होत राहतं. व्ही पण तसंच आपण करू शकतो. एक्सच्या पुढे व्ही जर लिहिले तर आपल्याला काय ते 5ने वाढणार, म्हणजे अगोदर हे 10 आणि व्ही म्हणजे 5 म्हणजे किती झाले 15. म्हणजे पुढे लिहिल्यानंतर ते अधिक होतात म्हणजे मिसळले जातात आणि मागे लिहिल्यानंतर त्याची वजाबाकी केली जाते. आणि सी हे जे चिन्ह आहेत ते संख्येच्या डावीकडे लिहिली जातात, बाकीचे चिन्ह संख्येच्या डावीकडे लिहिली जात नाहीत. उदाहरण जर पाहायचं झालं तर समजा ही आहे 5 किंवा ही आहे 9 म्हटल्यानंतर हे 10च्या अलीकडे लिहिले आहे. पुन्हा आपण काय करू, सी म्हणजे काय पहा, सी म्हणजे 100 आणि त्याच्या अलीकडे जर एक्स लिहिलं तर याचा अर्थ होतो की सी माग लिहिलं की डावीकडे लिहिल्यानंतर ते वजा होत राहतं, म्हणजे 100 मधून हे 10 वजा केले म्हणजे याचा अर्थ किती होणार, ही संख्या येणार 90. म्हणजे पहा जे माग जे डावीकडे लिहायचं चिन्ह आहे ते कोणतंही असू शकतं, एक्स येऊ शकतं, आय येऊ शकतं किंवा सी येऊ शकतं, पण व्ही हे चिन्ह किंवा डी हे चिन्ह त्याच्या मागे डावीकडे येत नाही. आता डी मग कशाला म्हणायचं आणि सी काय, सी म्हणजे काय हे आपण एकदा पाहू. तर पहा रोमन संख्या चिन्हामध्ये काही टिपिकल जर संख्या तुम्ही लक्षात ठेवल्या त्याच्यासाठी कुठले रोमन संख्या चिन्ह वापरले जातात हे लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला 100 पर्यंतच्या सगळ्या संख्या रोमन संख्या चिन्हामध्ये लिहिता येतात. मग कसे बघा, एकासाठी कुठलं रोमन चिन्ह वापरलं जातं आय, 5 साठी व्ही, 10 साठी एक्स, 50 साठी एल, 100 साठी सी, 500 साठी डी आणि 1000 साठी एम अशा प्रकारचे रोमन संख्या चिन्ह वापरले जातात. आपण 20 पर्यंत संख्या चिन्ह कसं लिहायचे ते पाहिलेले आपण रोमन अंकामध्ये. आता 20च्या नंतरचे पण लिहिताना तसंच आहे. लक्षात ठेवा जास्तीत जास्त एक्स असू द्या म्हणजेच 10 आणि आय हे जास्तीत जास्त 3 वेळाच वापरता येते. म्हणजे याचा अर्थ एक्स 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 म्हणजे 10 10 10 अधिक 10 अधिक 10 म्हणजे 30 साठीच आपण हे एक्स 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 वापरू शकतो. मग 40 साठी कुठलं चिन्ह वापरायचं तर 40 म्हणजे बघा 40 म्हटल्यानंतर काय येणार 50 वजा 10. एक लक्षात घ्यायचं, हे जे चिन्ह आहेत ना संख्या तयार करताना ह्याच अंकासाठीची चिन्ह जास्तीत जास्त वापरायची. मग 50 ची मांडणी करत असताना बघा 40 ची मांडणी करत असताना 50 आय वजा 10 अशी मांडणी करायची, कारण याच्यासाठीच आपल्याला रोमन संख्या चिन्ह माहिती आहेत म्हणून त्याच रूपात मांडणी करायची. म्हणजे 50 साठी कुठलं चिन्ह आहे एल आणि वजा 10 म्हटल्यानंतर ते डावीकडे लिहायचं आणि 10 साठी चिन्ह आहे एक्स. अशा प्रकारे ही 40 ला लिहू शकतो. म्हणजे 30 पर्यंतच फक्त आपण एक्स 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 वापरू शकतो 3च वेळेस. आय सुद्धा आपण जास्तीत जास्त 3च वेळेस वापरू शकतो आणि मात्र एकच वेळेस वापरू शकतो. आता कुठलीही संख्या आपण जर तयार करायची झाली, आता हे झालं 40 झालं, 41 कसे लिहिणार आपण. आता 40 साठी चिन्ह तुम्हाला माहिती झाली, 40 ला काय बरं एल आणि एक्स. आता 41 म्हटल्यानंतर आपल्याला अधिक 1 येणार आहे, त्याच्या पुढे 1 वाढणार आहे म्हणून आपण त्याच्या पुढे आय लिहिणार. पुढे वाढणार अधिक म्हटल्यानंतर पुढे वाढवायचे, वजा म्हटल्यानंतर ते माग करायचे. आणि 50 साठी तर आपल्याला चिन्ह माहिती एल. आणि 51 जर लिहायचे झाले तर 51 कसे लिहितो आपण, 51 ची मांडणी कशी करतो 50 अधिक 1. मग 50 ला कुठलं चिन्ह आहे पहा एल, मग एकासाठी कुठलं आहे आय. अशा प्रकारे 50 अधिक 1 म्हणजे 51 ला आपण एल अधिक आय. अशाच ह्याच्यावरची आपण जी पुढची संख्या आहेत 60 पासून किंवा 50च्या पुढची जी संख्या कशा तयार करायच्या त्या मी थोडक्यात उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. उद्याच्या तासिकेमध्ये आपण याच्यावरचे कशा प्रकारचे उदाहरण आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये येतात ते पण आपण याचा अभ्यास घेणार आहे. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ पण तुम्ही काळजीपूर्वक पहा. आजचा पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. धन्यवाद.